येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला होता त्याच्या शताब्दीच्या निमित्ताने आम्ही आलेलो आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या आणि तिथे विविध गोष्टी उभारण्याच्या संदर्भात जो आराखडा तयार केलेला आहे त्याचं भूमिपूजन देखील आम्ही आज केलेलं आहे। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण भारताच्या इतिहासामध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह हा समतेच्या कडे भारताला नेणारा अशा प्रकारचा सत्याग्रह राहिला आहे। मानवतेच्या दृष्टीनं जेव्हा मानव मानवाला मानव मानायला तयार नव्हता त्यावेळेस मानवतेची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा सत्याग्रह आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की आज खऱ्या अर्थानं ही आठवण ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळी या देशामध्ये विषमतेने ज्या प्रकारे व्यवस्था उभी केली होती त्या व्यवस्थेमुळेच आपल्याला गुलामगिरी स्वीकारावी लागली आणि म्हणून कधीच आपल्या देशात ही विषमता येऊ नये अशा पद्धतीनं काम झालं पाहिजे। म्हणूनच आजच्या दिवसाचं महत्त्व आहे। आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की सर्वात मोठा अपराध जर काही असेल तर तो अस्पृश्यता आणि विषमता असा हा अपराध आहे। आणि म्हणून आपल्या येणाऱ्या पिढ्यांना समता आणि विषमतेने झालेलं नुकसान या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत। या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे। आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज अभिवादन केलं आहे। सर, जलशुद्धीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन तुम्ही केलं, या ठिकाणाला खूप मोठं महत्त्व देखील आहे। यापुढच्या काळात सुद्धा काही विकासात्मक आराखडा नाही, केवळ जलशुद्धीकरण नाही आहे, त्याचा भरपूर विकास त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे तो विकास आम्ही करणार आहोत। चला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।